कोरोना लॉकडाऊनचं सरकार कधी उघडतं याकडे जगाचं लक्ष लागलेलं असताना साळगाव जांभरमाळा शाळेच्या इयत्ता पहिलीच्या दरवाजाचं लॉक माझ्यासाठी कधी उघडतंय याकडे माझं लक्ष लागलं होतं. आताचं हे पहिले वाक्य ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे पप्पांनी मला लिहून दिले, पण पहिलीपासून चौथीपर्यंत मीच शाळेत शिकत होतो. त्यामुळे या 4 वर्षातल्या एक आठवणी मीच पप्पांना सांगत होतो. कारण अंगणवाडीमध्ये मी प्रवेश केला आणि काही दिवसातच लॉकडाऊन लागलं. त्यानंतर मी थेट पहिलीत प्रवेश घेतला. अंगणवाडीमधील स्वातीबाई म्हणजे या लहान मुलांची दुसरी आईच. अंगणवाडीतील मुलांना त्या स्वतःच्या मुलांसारखं सांभाळत. पहिलीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा चिंदरकर बाई आम्हाला शिक्षिका होत्या. काही दिवस कन्याकर काकींनी शाळेत मुलांना शिकवले. त्यानंतर दळीबाई या शाळेत आल्या. मी पहिलीत असताना वेशभूषा स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा मी साकारलेली बघून दळीबाई खूप खुश झाल्या. कारण माझ्या शरीराला साजेशी अशी ती वेशभूषा झाली होती. आयुष्यभर लक्षात राहील असा दळीबाईंबद्दलचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. दळीबाईंनी मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 3 मिनिटाचं वक्तृत्व भाषण दिले आणि पाठ करायला सांगितले. घरी गेल्यावर माझ्या मम्मी पप्पांनी त्या भाषणातील कठीण वाक्य कट करून जवळपास 1 मिनिटाचं भाषण मला करून दिलं. हे जेव्हा शाळेत दळीबाईंना समजलं तेव्हा बाई माझ्या मम्मी पप्पांना ओरडल्या की अजिबात कट करू नका. जेवढं दिलं तेवढं करू द्या. त्याला करणार तो सर्व पाठ करणार. त्यानंतर ते पूर्ण भाषण माझ्याकडून पाठ झालं. बाई पण खूप खुश झाल्या आणि माझ्या मम्मी पप्पांना पण समजलं की गुरु एक का आवश्यक असतात ते. पुढे हेच भाषण घेऊन मी तुळसुलीला वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला. तिथे माझं कौतुक झालेलं पाहून दळीबाईंच्या मला पहिली आठवण झाली. त्यानंतर दुसरीमध्ये प्रवेश घेताना कानावर बातमी आली की जूनमध्ये 2 नवीन गुरुजी शाळेत रुजू होणार आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या शिक्षणाचा वेळ व्यर्थ जाऊ नये म्हणून मे महिन्यातच दोन्ही गुरुजींनी शाळेत येऊन सर्व टापटीप करायला सुरुवात केली. यावरून आमच्या आणि पालकांच्या लक्षात आलेले की हे गुरुजी आल्यावर शाळेत आणि विद्यार्थ्यात नक्की बदल होईल आणि तसेच झाले. शाळेचा सुवर्ण महोत्सवचं निमित्त झालं आणि पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने या दोन्ही गुरुजींच्या पुढाकाराने शाळेचं पूर्ण रूप बदललं. पंचक्रोशीमध्ये जसं साळगाव जांभरमाळा शाळेचं नाव गाजत होतं तेवढंच जाधव सर आणि वेंगुर्लेकर सर यांचं सुद्धा कौतुक होत होतं. काही दिवस स्वार काकी या शाळेत शिकवायला होत्या. सांस्कृतिक कार्यक्रम वेळी या काकींनी आम्हा सर्व मुलांना डान्स खूप छान शिकवले. जाधव सर व वेंगुर्लेकर सरांनी स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांसाठी शाळेव्यतिरिक्त अधिक वेळ काढून आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. जाधव सरांचा मी जेवढा लाडका आहे त्यापेक्षा जाधव सर माझे आवडते आहेत असं जेव्हा मी घरी सांगतो तेव्हा मम्मी सांगते 4थी नंतर हायस्कूलमध्ये जाणार तेव्हा जाधव सरांना पण सोबत घेऊन जा. आणि पप्पा पण गमतीने सांगतात की जाधव सर एवढे आवडतात तर अजून 1 वर्ष 4थीमध्ये राहा. पण मी मम्मी पप्पांना सांगतो की मी कॉलेजपर्यंत जांभरमाळा शाळेच्या जवळच्या हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शिकणार. म्हणजे जाता येता जाधव सरांना हाय बाय करायला मिळेल. शिक्षकांबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. कितीही बोललं तरी पोट भरणार नाही. पण पारकर आत्तू आणि हदनकर काकी हे जे जेवण बनवतात ते पोट भरलं तरी अजून खावंसं वाटतं. एक वेळ घरी मम्मीने बनवलेली पालेभाजी माझ्या घशाखाली जात नाही.
तुझ्या वाट्याची भाजी शाळेत घेऊन जा आणि तुझ्या आवडते पारकर तुला करून घालायला सांग. मग तुझ्या घशाखाली बरोबर उतरेल. शाळेत आजी आजोबा मेळावा साजरा करतात तेव्हा माझ्या आजी आजोबांना पण भरून येतं. अजून एक आठवण म्हणजे सिद्धारी काकींनी सांस्कृतिक कार्यक्रम वेळात वेळ काढून आम्हाला खूप छान डान्स शिकवले. या शाळेत मला मित्र पण चांगले भेटले. माझ्या कळी ते माझ्या मम्मीला सांगत, पण ते माझ्या चांगल्यासाठीच सांगतात असणार. अशा या सर्वांना मी कधीच विसरणार नाही. मम्मी सांगत असते की चांगलं बोलत जा व वास्तू ही तथास्तु बोलत असते. या वास्तूला एवढंच सांगेन की प्रत्येक जन्मी हीच माझी शाळा आणि हेच मला शिक्षक होऊ दे. जेव्हा सोडून जातो शाळा तेव्हा दाटून येतो गळा. अखेरचा हा नाही दंडवत सोडून जातो तुम्हा गुरु शिष्यातील आठवणींना देऊ उजाळा पुन्हा. तुम्हा सर्वांची आठवण मनोमनी पुन्हा. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय भजनवर्ग आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्रांची आज आपल्या शाळेतील शेवटचे दिवस आहे, म्हणजेच आपला निरोप समारंभ. आज मन खूपच भरून आलेले आहे. एका बाजूला पुढील प्रवासाची ओढ आहे, तर दुसऱ्या बाजूला ही शाळा आणि शिक्षक सोडण्याचे दुःख. इथल्या आठवणी आणि मित्रमैत्रिणीची साथ आता सुटणार आहे. मैदानावरचा खेळ, मधल्या सुट्टीला डबा आणि वर्गातील ती मस्ती, हे सर्व खूप आठवेल. आमच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जगायचे कसे हे देखील शिकवले. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू या उक्तीप्रमाणे तुम्ही आमचे खरे मार्गदर्शक आहात. आमच्या चुकांना पोटात घालून आम्हाला योग्य दिशा दाखवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहील. शेवटी एवढेच म्हणेन, शाळा नावाच्या सुंदर वृक्षावरची आपण सगळे सुंदर पाखरे या वृक्षावर उडून जाताना मन झाले कावरे बावरे. पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उपस्थित असणाऱ्या पालकांना व माझ्या दोन्ही शिक्षकांना तसेच माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आजचा क्षण आनंदाचा आहे, पण डोळ्यात थोडे पाणीही आहे. तुमच्यासोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील. जीवनात दिले ज्यांनी मला ज्ञान, त्या गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम. तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा, अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा. आम्ही माती तुम्ही कुंभार, अवधसा घडवला. चुकलं असतं आमचं, आम्हा